पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्य शासनाने नुकतीच राज्याच्या विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली। यावर बोलताना आज आमदार अभिजित पाटील यांनी कुठलीही अट न घालता कर्जमाफी दिली गेली पाहिजे अशी मागणी करतानाच राज्य शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी करण्यात आलेली तरतूद याकडे लक्ष वेधत ग्रामीण भागातील नागरिक काय पाकिस्तान मधून आले आहेत का असा सवाल उपस्थित केलाय। तर माढा मतदारसंघात नुकत्याच निर्माण झालेल्या गंभीर पूर परिस्थितीसह अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधत शासनाकडे विविध मागण्या केल्यात। पहा कर्जमाफीची घोषणा तसेच विविध प्रश्नावर व अर्थसंकल्पावर बोलताना काय म्हणाले आमदार अभिजित पाटील। या राज्यात ठोस निर्णय घेणार वेगवान म्हणून त्या ठिकाणी अचूक म्हणून दादांकडे पाहिलं जायचं। आज या बजेटमध्ये जर आपण बघितलं अध्यक्ष महोदय, महसुली जमा 24-25 ला 4,81,906 कोटी रुपये होती आणि यावर्षी मात्र आपण सांगितलं की 6,16,098 कोटी रुपये येणार आहे। मग 1,35,000 कोटी रुपयेचं उत्पन्न नेमकं कशातनं वाढणार आहे ह्याची मात्र निश्चित आज त्या ठिकाणी माहिती नाही। आज महसुली खर्चामध्ये 24-25 ला 5,11,901 कोटी सांगितलं होतं, यावेळेस 6,56,651 कोटी रुपये, जवळपास 70,000 कोटी रुपयाची तूट आणि प्रत्यक्षात सगळी एकूण तूट बघितली तर 1,50,000 कोटी रुपयाची तूट त्या ठिकाणी दिसते। आणि मग ही तूट नेमकी कशी भरून निघणार आहे यामध्ये जवळपास आपण बघितलं तर कर्जाचे हप्ते आणि व्याज याची 80,000 कोटी रुपये व्याज आणि 11.37% ही कर्जाला त्या ठिकाणी खर्चाच्या स्वरूपात रक्कम आहे। 2019 ला त्या ठिकाणी राज्यावरती 4,50,000 कोटी रुपये कर्ज होतं आणि आज 11,54,000 कोटी रुपये कर्ज आहे। म्हणजे या 5-6 वर्षामध्ये कर्जाचं प्रमाण किती पट वाढलंय। आणि एका बाजूला आपण मगाशी बघितलं 85,000 त्या ठिकाणी रुपये प्रत्येक माणसावरती कर्ज आहे आणि व्याजापोटी आपण 1,27,000 कोटी रुपये, पगारावरती 1,85,951 कोटी रुपये आणि पेन्शनवरती 92,369 कोटी, म्हणजे 2,66,000, 32% रक्कम याच्यावर खर्चतोय। आणि आज आपण कुठल्याही कार्यालयात गेलं तर 2-5, 10-5 हजार रुपये घेतल्याशिवाय कोणाचंही काम होत नाही। आणि मग एवढी मोठी रक्कम आपण खर्चून त्या ठिकाणी भ्रष्टाचाराला आळा घालण्याची देखील गरज आहे। दरडोई उत्पन्नामध्ये अध्यक्ष महोदय ग्रामीण आणि शहरी ही दरी खूप मोठी वाढत चालली आहे। मुंबईचं दरडोई उत्पन्न हे 5.25 लाख रुपये आणि आमच्या सोलापूरचं 2,89,000 रुपये, म्हणजे निम्म्यापेक्षा कमी। ही तफावत कशी भरून काढणार अध्यक्ष महोदय? त्या ठिकाणी सगळ्या सदस्यांनी मांडलं की आज ग्रामीण भागाचे 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या लोकवस्तीला त्या ठिकाणी जोडण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी 4,500 कोटी रुपये त्या ठिकाणी तरतूद केली। परंतु एक उदाहरण बघा, शहरी आणि ग्रामीणचा भाग, मुंबई वाढवणला त्या ठिकाणी रस्ता होण्यासाठी 58,754, ठाणे बोरिवलीसाठी 18,800 कोटी, खारघर तुर्बे 2,106 किलोमीटरला फक्त 2,100 कोटी रुपये। आज वांद्रे वर्सोवा 18,121, सागरी सेतूला त्या ठिकाणी दहिसर 22,166, पनवेल कर्जतला 2,782 कोटी, पुणे त्या ठिकाणी शिरूर 7,500 कोटी, तळेगाव चाकण 5,200 कोटी, पुणे त्या ठिकाणी 14,000, हडपसर 14,886, हडपसर यवत 5,600, एकूण 1,55,655 कोटी रुपये हे शहरी रस्त्यांसाठी आणि आमच्या अख्ख्या महाराष्ट्राला 4,500 कोटी। मग
ही नेमकी दरी का? मग ह्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात लोकसंख्येचं ग्रामीणमध्ये 6,55,00,000 लोक राहतात आणि शहरामध्ये 6,38,00,000 लोक राहतात. मग निम्म्याला निम्मे असताना एका बाजूला 1,55,000 कोटी रुपये तुम्ही शहराच्या रस्त्याला आणि एवढ्या रस्त्याला देताय आणि निम्मी लोकसंख्या राहते त्याला 4,500 कोटी. मग ही तफावत का? आणि मग ही तफावत मग महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली माणसं पाकिस्तानची आहेत का? ही महाराष्ट्रातली मग शहराचेच लाड का आणि ग्रामीणला त्या ठिकाणी काहीच नाही? हे खऱ्या अर्थानं आज विश्लेषणामय याच्यात मुख्यमंत्री महोदयांनी सांगणं अपेक्षित आहे. आज कागदावरती पिकं डोलू लागली, रानात शेतकरी रडतोय, घोषणांचा पाऊस, वरचा शेतकऱ्याचा वाटा मात्र कोरडा, कागदावरती हमी प्रत्यक्षात मात्र काहीच नाही, रानात कोरडी शेतकऱ्याची मात्र फसवणूक. अध्यक्ष महोदय, आज आपल्याला कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपण 2 लाख रुपयाची घोषणा केली. अध्यक्ष महोदय, 2024-25 मध्ये 69,190 कोटी रुपये पीक कर्ज महाराष्ट्रात वाटलं होतं आणि आता 25-26 ला कर्ज किती वाटले? 43,894. म्हणजे मुळातच त्या ठिकाणी कर्जच वाटप कमी केलं. त्या ठिकाणी कृषी व मुदत कर्ज ह्याच्यामध्ये 1,08,010 कोटी रुपये त्या ठिकाणी 24-25 मध्ये वाटलं होतं आणि 25-26 मध्ये 68,314 कोटी. म्हणजे मुळातच 40,000 कोटी रुपये कर्ज कमी वाटले आणि आता कर्जमाफी आपण देणार आहे किती? आणि 2 लाख रुपयेमध्ये माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे की 2 लाख रुपयाच्या कर्जमाफीमध्ये काय व्हायला लागलंय? महाग पण अशाच कर्जमाफी झाली, पण त्या कर्जमाफीमध्ये नेमका लाभार्थी आज आमच्या द्राक्षाचा शेतकरी आहे. द्राक्षाच्या शेतकऱ्याला 1 एकर द्राक्षे लावायची म्हणलं तर 5 ते 6 लाख रुपये खर्च आहे. आज आमचे काका तिथं बसलेत, काका एका शेतकऱ्याला 5-6 लाख रुपये खर्च येतो आणि आम्हाला त्या ठिकाणी 2 लाखात कर्ज भागणार आहे का? आज अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज घेतलेलं ह्याच्यात धरत नाहीत. आज आमचा शेतकरी जो अडचणीत आलाय तो त्या ठिकाणी बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. ह्या आकडे बघितले आपण. आणि मग दुसऱ्या बाजूला पतसंस्थेतली कर्ज, अध्यक्ष महोदय, पतसंस्थेतली कर्ज ही या कर्जमाफीत घेतली पाहिजेत आणि 2 लाखाची मर्यादा त्या ठिकाणी काढून माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे मुख्यमंत्री महोदयाला आणि सरकारला, त्या ठिकाणी आकड्याची मर्यादा न घालता त्या ठिकाणी आपण जो शेतकरी खरा ओरिजिनल आहे, ज्याचा IT रिटर्न असेल, ज्याचा दुसरा उद्योग असेल, त्याला कर्जमाफी देऊ नका. परंतु ज्याचं मूळ निस्त्या शेतीवर अवलंबून आहे, मग त्याचं 1 लाख आहे का 1 कोटी आहे बघू नका, परंतु त्याचं सगळं कर्ज माफ करा, तरच हा शेतकरी जगेल. माझ्या भागात तर अतिवृष्टी झाली आहे, पावसानं वाहून गेलंय, पुरानं सगळी परिस्थिती बिकट झाली आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आता 5 लाख रुपये कर्ज आहे आणि तुम्ही 2 लाखाची मंजुरी देणार आणि मग 3 लाख भरायला आणायचे कुठून? आणि मग या कर्जमाफीपासून वंचित राहणार. सप्टेंबर 2025चा आपण त्या ठिकाणी मुदत दिली, परंतु पूर कधी आला अध्यक्ष महोदय? आत्ता पूर आलाय. आज आमचं थकीत गेलंय, तर आजची मुदत त्या ठिकाणी डिसेंबर 25ची धरणं अपेक्षित आहे. सप्टेंबरची मुदत पुढे घेणं गरजेचे आहे. आणि मग दुसरी बाजू बघा, आज एका बाजूला आम्हाला तुम्ही सांगितलं जातं की आम्ही 2 लाख कर्ज माफ देऊ आणि दुसऱ्या बाजूला रेग्युलरला मात्र 50,000 रुपये. का? त्यांनी कर्ज भरलंय, रेग्युलर केलंय, मग त्यांना 50,000ची अटक का? दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आज एकत्र कुटुंब आहे, बँका काय करतायत की त्या ठिकाणी 1,60,000 रुपये कर्ज देत आहेत आणि बँका त्याच्या आईला, बहिणीला, भावाला, बायकोला त्या ठिकाणी सहकर्जदार करून घेतात. त्याच्यामुळे त्याचं कर्ज ऑटोमॅटिकली 3 लाख 4 लाख होतंय आणि मग या 2 लाखात मर्यादेत ते बसणार नाही. तरी माझी आपल्याला ही विनंती आहे, हे जे कंबाईन कर्ज आहे, ज्याला सहकर्जदार केलंय, ह्याचे सगळे कर्ज घेतले पाहिजे आणि सगळ्याला कर्जमाफीचा फायदा झाला पाहिजे. कर्जमाफीच्या माध्यमातून ट्रॅक्टर, अवजार, जनावरांसाठी कर्ज, हे जे कर्ज आहेत ह्याला देखील माहिती त्या ठिकाणी माफी मिळाली पाहिजे. फक्त अध्यक्ष महोदय पीक कर्जाला देऊन चालणार नाही. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये पाहणी अहवालामध्ये सांगितलंय की सिंचन आणि बिगर सिंचन, बिगर सिंचन मध्ये पाणीपट्टीमधली वाढ बघा. अध्यक्ष महोदय, 2016-17 मध्ये 73 कोटी रुपये ही सिंचनाची पाणीपट्टी होती. आज 2023-24 ला किती झाली अध्यक्ष महोदय? 457 कोटी रुपये. आणि मग अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी क्षेत्र किती वाढलं तर 22,000चं 24,000 झालं, 10,000 कोटी. फक्त अध्यक्ष महोदय 10,000 एकर क्षेत्र फक्त वाढलं. आणि दुसरी मात्र त्या ठिकाणी
आपण जर बघितलं तर किती टक्के वाढ झाली. अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, निरा भीमा पाटघर, ऐका ना अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये पाणीपट्टी आणि याच्या वसुलीसाठी सगळ्या मोटरा काढायला लागलेत. सध्या बडगा उचललाय आणि इथं आमच्या सिनामाडा त्या ठिकाणी असेल, आमची निरा देवधर असेल, भाटघर असेल, भीमा असेल, ह्या नदीवरच्या सगळ्या मोटरा, पाईपलाईन, त्या ठिकाणी कॅनलवरच्या मोटरा बंद करतायत आणि ह्या वसुले मागे लागल्यात. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की ही जी मागची थकीत वसुली आहे ह्याची माफी द्यावी आणि जेणेकरून या वसुलीच्या माध्यमातून अडचणी येणार नाही. अध्यक्ष महोदय, नदी जोडो प्रकल्प त्या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा अत्यंत चांगला उपक्रम घेतलाय, ज्या माध्यमातून वाहून जाणारं पाणी माझ्या भागात त्या ठिकाणी उजनी धरणात येईल आणि तिथून पुढच्या आमच्या काही लोकांना त्याची मदत होईल. गोपीनाथ मुंडे अपघात विमा या माध्यमातून अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी मजुरांना देखील त्यात समाविष्ट केल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीची गोष्ट झाली आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री ग्रामीण पशु उद्योग ही योजना त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली. या माध्यमातून मला आपल्याला हे सांगायचं आहे अध्यक्ष महोदय, त्या योजना राबवत असताना त्याला कर्ज दिलं पाहिजे. गाई आणि म्हशीच्या बाबतीत अध्यक्ष महोदय बोलू द्या ना. अध्यक्ष महोदय, सगळ्याला तुम्ही एवढा वेळ दिलाय. असं आहे की जेवढे सदस्यांना सांगितलं की तुम्ही नवीन मुद्दे मांडा, नवीनच मुद्दे आहेत. अध्यक्ष डिपार्टमेंट वाईज बोलायला तुम्हाला मिळणार आहे ना. हे मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरचे मुद्दे आहेत अध्यक्ष ऐका महोदय, माझं, मी तुम्हाला त्यातलेच मुद्दे आहेत. डिपार्टमेंटवरचे मुद्दे वेगळे असणार आहेत अध्यक्ष महोदय. त्याचं पण सदस्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. डिपार्टमेंट वाईज जेव्हा चर्चा आहे त्याच्यावर अध्यक्ष महोदय बोलणार आहे. हे कॉमन मुद्दे मांडायचे, सर्वसाधारण मुद्दे आहेत हे अध्यक्ष महोदय, सर्वसाधारण मुद्दे आहेत हे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, गाई आणि बैल म्हशी या राज्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार 6व्या नंबरला आपण त्या ठिकाणी पशुधन मध्ये आहे. आणि मग पशुधन वाढवण्यासाठी ह्याला अर्थसहाय्य करणं गरजेचं आहे. आणि दुधाच्या बाबतीमध्ये राजस्थानच्या आपण निम्म्यावरती आहे. मग आपल्याला हे वाढवत असताना आपल्याला पुढच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय, वीज निर्मितीच्या बाबतीमध्ये वीज निर्मिती आपण 1.40 दशलक्ष मेगावॅट करतोय आणि वापर मात्र 1.66 दशलक्ष होतोय. दुसऱ्या बाजूला 37,000 फक्त मेगावॅट आपल्याला लाईट लागती. मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे अध्यक्ष महोदय, लाईटच्या बाबतीमध्ये 1 मेगावॅट पर्यंत आपल्याला रिव्हर्स मिटरिंगला आणि केंद्र सरकारनं मात्र 5 मेगावॅट पर्यंत त्या ठिकाणी परवानगी दिली आहे. राज्य सरकारनं आपलं महामंडळ त्या ठिकाणी कोर्टात गेलंय आणि ह्याला 2 वर्ष झालं स्थगिती आहे की त्या ठिकाणी 5 मेगावॅट आपल्याला विजेची गरज आहे. आणि मग आपणच कोर्टात जाऊन ज्याला सौर ऊर्जासाठी आपण एका बाजूला दिंडोरे पिटतोय आणि मग जे उद्योग करणार आहेत जे 5 मेगावॅट त्याला मात्र आपण अडवलंय. तर ह्या बाबतीत हे होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी शाळांच्या बाबतीमध्ये या अर्थसंकल्पात खूप मोठी भूमिका घेतलेली दिसत नाही. आज सैनिक स्कूलच्या बाबतीत 38 शाळा फक्त त्या ठिकाणी राज्यात आहेत आणि 11,915 विद्यार्थी त्या ठिकाणी, 4 फक्त मुलींसाठी आहेत. आणि मग त्या ठिकाणी 13 कोटी लोक राहतात आणि आपण जर फक्त 11,000 विद्यार्थ्याला 38 शाळा राज्यामध्ये, तर सैनिक स्कूलची संख्या वाढवणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, AI बाबतीत बोलणं झालं, परंतु माझ्या मतदारसंघातील कापसेवाडी गाव आहे जिथं अजून मोबाईलचा टावरच नाही आणि मग त्या ठिकाणी AI कसं चालणार. आज रेंजच नसेल आणि मग ह्याच्यासाठी देखील आज काही गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री शेत पांढरण रस्ता ही योजना अध्यक्ष महोदय मोठ्या घोषणा झाल्या, परंतु प्रत्यक्षात ह्याच्यात निधीची कुठलीही तरतूद दिसत नाही. आज आपल्याला सांगितलं की त्या ठिकाणी सगळे रस्ते मोफत मोजून दिले जातील, परंतु मोजणी मशीनच नाहीत. तर प्रत्येक त्या ठिकाणी तालुक्याला 3-3, 4-4 मशीन देणं अपेक्षित आहे. सोलारच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात घोषणा झाली. कृषी विभागाच्या माध्यमात अध्यक्ष महोदय शेवटचा 42 लाख अर्ज त्या ठिकाणी निवडले गेलेत. पात्र त्या ठिकाणी 30,600 आहेत, मात्र त्याच्यासाठी तरतूद मात्र 1189 कोटी आहे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यासाठी खूप मोठी तरतूद करणं आवश्यक होतं. आज साखर उद्योगासाठी अध्यक्ष महोदय मगाशीच्या सन्माननीय सदस्यांनी मांडले 4,800 कोटी रुपयाची गरज आहे. 500 रुपये टनाला त्या ठिकाणी अनुदान द्यावं लागणार आहे, तर साखर कारखानदारीला पुढच्या काळात मदत होईल. एवढीच मी आपल्याला विनंती करतो. शिवसृष्टी, राजकोट किल्ला, आग्र्याला स्मारक, त्या ठिकाणी हरियाणा कालाम या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक होतंय, यासाठी सरकारचं अभिनंदन करतो. खूप छान पद्धतीनं हे महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी जाईल. आणि 2036 मध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्या ठिकाणी आपण 25 खेळ आणि 12 त्या ठिकाणी खेळ निवडले. त्याच्यामध्ये राज्यात 8 हाय
परफॉर्मिंग सेंटर उभा करतो, अजून 4 उभा करणार आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातला सगळ्यात जास्त आरण माझ्या गावामध्ये ऑर्चरी खेळलं जातं, तर त्याचं केंद्र माझ्या इथं उभं राहावं. उद्योग क्षेत्रामध्ये 123 अब्ज डॉलरवरनं 1500 अब्ज डॉलरची आपण त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलंय. मग या दृष्टीनं ग्रामीण महाराष्ट्रासाठी उद्योगासाठी कोणतंही ठोस पाऊल दिसत नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राला ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. राज्यात पर्यटकाची संख्या 16 कोटीवर 38 कोटीवर जाण्यासाठी उजनी पर्यटनाला महत्व द्यावं. अध्यक्ष महोदय.